सामन्याच्या पोस्ट पावतीतून आपण पाहिलं की एक चांगलं योगदान चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिल्या परिसरासाठी ते या परिसराचे आपण पाहतोय भाग्य विधाते परेशभाई पाटील यांचा आम्ही ते सन्मान करणार आहोत। मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। एक सामना त्यांनी जिंकलाय, मॅच मॅन ऑफ द मॅच या अवॉर्डसाठी देखील आपण जाणार आहोत। तरी ते सन्मान आपण पाहतोय। यस, सामन्याचा सामनावीर 11 चेंडू ज्यानं फेस केले, ज्यामध्ये एक सिक्सर अशा पद्धतीनं लगावत सामना फिनिश केला होता। आणि ज्या वेळेला आपण पाहिलं षटक फेकलं त्यामध्ये देखील एक विकेट ज्यानं खरं तर टिपली आपल्या संघासाठी। तर सामन्याचा सामनावीर 2 नॉमिनी होते, ऋषिकेश आणि मोसिम। यातून एक नाव आम्ही निवडलंय। दोघांचा खेळ अप्रतिम आहे। मोसिमला आम्ही इन्व्हाइट करतोय यायचं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी। मोसिम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। त्यानंतर आपण इथे सन्मान करतोय या परिसरातील हरहुन्नरी विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं, अर्थातच परेशभाई पाटील यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत। तर इथे सन्मान झालेला आहे। टचबॉक्स मधून समाचार आपण पाहिला की आपले परेशभाई पाटील यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर सामना जो आहे तो दातिवली 40+ आणि धरणा 40+ यांच्यामध्ये असेल। चला दातिवली आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या, जास्त वेळ नाही आपल्याकडे। दातिवली चला पटकन फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्यायचं आहे। दातिवली 40+ ब हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। धरणा 40+च्या विरोधामध्ये त्यांना खेळायचं आहे। टॉस जिंकत प्रथमतः धरणानं फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीचं आमंत्रण आहे टीम दातिवलीला, त्यांच्याकडे आपण बोलतोय। चला आपण फिल्डिंग सेटअप आता इथे लावून घ्या। पंच आपण वारंवार वॉर्निंग द्या प्लीज, कारण या असं जर आपण चालत राहिलो तर सामने होणार नाही। 2:45 झालेत आणि भरपूर सामने आहेत अजून। चला आपण सलामची जोडी देखील पाठवायची आहे। अशोक आणि संदीप या 2 फलंदाजांना प्राचारण केलं जाते। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये ही ओपनिंग ब्लास्टर जोडी आपल्याला पाहायला मिळते। मॅन ऑफ द मॅच आणि अवॉर्ड जातोय मोसिमला। मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड 2 नॉमिनी होते खरं तर, ऋषिकेश आणि मोसिम या दोघांचाही आपण पाहिला बलाढ्य खेळ राहिला आणि त्यातून एक नाव निवडायचं। मग आमच्या स्कोअर मित्राला थोडीशी डोकेदुखीच होती, मग त्यामधून एक नाव निवडलं, त्यानं सामना फिनिश केला आणि षटक देखील खूप छान दाखवलं। तो मोसिम ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। एकानं आपण पाहिलं कमी बॉलमध्ये चांगल्या धावा दिल्या होत्या, तर एकानं चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये शेवटपर्यंत तग धरून मैदानामध्ये खेळला। एकानं धावा खर्च कमी केला, तर एकानं अगदी विकेट चटकावत धावा आपण पाहिला छान खर्च केल्या नव्हत्या। तिकडे आपण पाहिलं की या वेळेला मोसिमला निवडलं गेलंय, परंतु ऋषीचा जो खेळ होता तो देखील खेळ आपण जर पाहिला तर मग मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या खरं तर कॅपेबल हा आपण त्याचा खेळ देखील पाहिला, त्यामुळे त्याला देखील आम्ही इथे शुभेच्छा देतोय। आणि या मॅचकडे आपण जाणार आहोत। 40+ लीजन धरणा अँड अगेन्स्ट आहेत लीजन दातिवली बी।
दोन्ही टीम्सला आम्ही देतोय शुभेच्छा. मॅचकडे आपण जातोय. पंचांकडून आलाय ग्रीन सिग्नल. पहिलं षटक गोलंदाजीसाठी मोतीराम. समोर फलंदाज अशोक आणि संदीपसाठी बॉल हलक्या हाताने खेळलेत. ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे. एक फिल्डर तैनात ठेवलाय. दुसरा धावेचा प्रयत्न होईल पा. ही थ्रो आपण जी पाहिली ती थोडीशी आपण तिकडे लेझी पाहिली. लगेच 2 धावा घेतल्या तिकडे खेळाडूंनी. 2 धावा आल्या. 2 धाव्याने धावफलक पुढे. आपल्याला टीमच्या टोटलमध्ये धावा देखील पाहायला मिळतात. अगदी सलामची जोडी असताना संदीप अशोकच्या माध्यमातून मोतीराम पुढचा चेंडू स्लोवर बॉल रिलीज केलाय. गॅप मधून जणू काही सुई मधून धागा ओवलाय तसा फटका. गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट. नो चान्स फॉर स्टॉपिंग अँड दॅट स्कूल बी 4 रन्स. फटकेबाजी पहिल्याच बॉल पासून आघात करायची सुरुवात केली आहे. हा कट करायचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. विकेट किपरनं केलंय काम तमाम आणि बॅट्समन होतोय आउट. संदीपच्या खेळीचा अंत. पहिला धक्का धरणा 40+ला. खेळाडू बाद. गाण्यानं वेळ लावला घ्या महाराष्ट्राला. डीजे मास्टर देखील सर्वांना आज इथे खुश करतोय. त्याचं देखील आम्ही स्वागत करतोय. मॅचकडे आपण जर पाहिलं तर एकूण आपण जर धावा पाहिल्या तर टीम आता इथून पुढे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला जरूर मिळते. एक विकेट त्यांची गहाल झाली 6 या आकड्यावरती. पहिला धक्का त्यांना बसला जिकडे संदीप हा फलंदाज लीडिंग एजचा शिकार झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर करतोय जागेवरती जागा भरण्यासाठी. महेंद्र हा देखील चांगला फलंदाज आहे. अलीकडच्या काळामध्ये ज्या वेळेला धरणा संघ खेळायचा त्यावेळेला महेंद्रची फलंदाजी पाळणं म्हणजे एक वेगळं चित्र असायचं. आता तोही अडकला जाईल. मोठा मासा लागतोय गळाला. फलंदाज होतोय बाद. महेंद्रच्या खेळीचा अंत आणि हा धक्का क्रमांक 2. विकेट जी पडली आहे त्यातून काढता पाय झाला एका नवीन फलंदाजाचा आणि हा धक्का त्यांना आता सोसेनासा झालेला असणार आहे. पुढचा चेंडू मोतीरामचा. स्लोवर मीडियम पेसनं गोलंदाजी. व्हेरिएशन दाखवलं होतं. गती परिवर्तन केलं होतं आणि या वेळेला चखवलं जातंय खेळाडूला. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच टोटल कार्डवरती आपण 6 असताना हा डॉट बॉल बघितलाय. 6 रन्स आहेत धाव फलकावरती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. हेरलं होतं फलंदाजाला आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हा चेंडू देखील मिस झालाय. फलंदाज षटक संपलं क्रमांक 1चं. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 6 धावा. जिकडे एक इकॉनॉमिकल स्पेल आपल्या टीमसाठी दिला. मॅन विथ गोल्डन नाव होतं मोतीराम आणि मोतीरामचा षटक संपला असता 2 गड्यांना त्यानं बाद केलंय. 6 धावा आहेत टीम धरणा 40+ लिजनच्या.
हे फक्त एकाच माणसाला जमलं आणि एवढंच नव्हे, राजपाट बाजूलाच राहिला. एक वचनी एक पत्नी असा जो मर्यादा पुरुषोत्तम म्हणून म्हटला गेला, त्याचं नाव आहे प्रभू श्रीराम. आणि त्यांचं हे संगीत आपल्यासोबत आणलेलं आहे. नक्कीच युवकांनी आदर्श घ्यावा मी म्हणेन प्रभू श्रीरामांचा. फटका इथे आपल्याला पाहायला मिळेल, हवेमध्ये खेळला जातोय ऑन साईडच्या दिशेमध्ये. फिल्डर तिकडे एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर आता आणि तिकडे धाव देखील कंप्लीट करतात फलंदाज. सिंगल डबलला आपण पाहतो आता दुजोरा देत असताना धावा चोरण्यासाठी ही त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावा घेण्यासाठी आपण पाहतोय की तिकडे जीवाच्या आकांतानं प्रयत्न होत आहेत आणि होवं का नाहीत. अगदी आपण जर पाहिलं तर इकडे या बॉलवरती एक डॉट बॉल पुन्हा एकदा आलाय. प्रत्येकी बॉलमध्ये जे डॉट बॉल्स येतात त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट केला जातो आणि या विकेटचा देखील तेच अंदाज आहे. या विकेटवरती देखील तेच घडलेलं आहे. क्या बात आहे, हा चांगला फटका आहे. फिल्डर तिकडे पहा, जंप लगावली आहे, डाय खाल्ली आहे. दुसऱ्या धावेसाठी तू मी क्लोज बनेल का? यस. आणि हा रिस्की रन घेण्याचा निर्णय त्यांच्या अंगलठी फलंदाज बाद धाव चितच्या स्वरूपात धक्का धरणा 40+चा एक लिजंड होतोय. आउट. रन पडत चालल्यात आणि अडचणीमध्ये आहे संघ धरणा. इथून मात्र स्वतःला सावरणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करावी लागेल. असं म्हणतात की ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्यातील प्रत्येक घडीला, आयुष्यातील प्रत्येक क्षणाक्षणाला तुला प्रयत्न करायचे आहेत. मग त्या प्रयत्नांसाठी तुला फुल ऑफ कॉन्सन्ट्रेशननं काम करणं खूप महत्वाचं आहे. कारण प्रयत्न ही एक अशी गोष्ट आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे देखील दरवाजे उघडत असते. इथे पहा, लाऊडली अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. लीडिंग एजचा शिकार, अजून एक धक्का धरणा 40+ लिजंडला. प्रतिम संगीत. मेरे दिन में तू, मेरी रात में तू, मेरे कल में तू, मेरे आज में तू, हे राम मेरी जिंदगी के हर पहलू में तू. जय श्रीराम. जी विकेट पडली पहा, त्या विकेटवरती आपण पाहतो की आता नवीन फलंदाज मैदानामध्ये विकासला प्रसारण केले जात आहे. असं म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये एक साथी कृष्णासारखा हवा, तर प्रत्येक युवकाच्या मनामध्ये मी म्हणेन प्रभू श्रीराम हवेत. एकूण धावा झाले धावफलकावरती टोटल 8 रन्स. लॉस ऑफ बरेच विकेट आपण पाहतो आतापर्यंत. 4 विकेट गहाल झालेत त्यांचे. हा फटका चांगला खेळला तिकडे, एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. पहा, अशी कोणी कल्पनाही नसेल केली की विकास सर मैदानामध्ये येतील आणि धावा घेतील. हा आहे खरं तर आपला क्रिकेट आणि हे क्रिकेटने आपल्याला दिलेला आहे. क्रिकेटने आपल्याला हे खरं तर मित्रांनो दिलेलं आहे. फिटनेस जपत आपण हा खेळ खेळत असतो. इकडे आपण जर पाहिलं, एक धाव आपण धाव फलकावरती पाहतो. टीमची धावसंख्या एकूण 10 धावा आहेत. 10 रन्स टोटल कार्डवरती लागलेल्या धावा. षटक संपलं. दुसरी धाव न घेण्यासाठी सांगितलं होतं. यामागचं कारण काय असेल? कारण त्यांना माहिती आहे विकास यांच्यामध्ये क्षमता आहे. त्यांच्या बॅटला जर बॉल लागला तर बॉलचे 2 तुकडे जरी झाले ना तरी ते दोन्ही तुकडे पलीकडे जातील बाउंड्री लाईनच्या. येस, ही खरं तर किलर स्माईल आहे. नजाकत भरलेली आता. फटका खेळलाय पहा, 1 रन तिकडे कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जातील का हा प्रश्न आहे. आता क्लोज बनेल का? नेम होता तिकडे गोलंदाजांचा की आम्ही स्ट्रायकर एंडला विकेट घेणार, परंतु हा नेम चुकला मी म्हणेन, खास करून फिल्डरचा. आणि गोलंदाजांना ट्राय केला होता परंतु त्यांना माहिती आहे की आता पोहोचतील तिकडे खेळाडू. यावेळेला आता मात्र तलवारीला धार लावून उभे आहेत. मॅन इन फॉर्म विकास. अटॅक करायचा प्रयत्न आहे. वाईटची मागणी तिकडे पंच फेटाळतायत. लगेच ऍक्सेप्ट. खुशमिजाज आपण पाहतोय. फलंदाज विकास आतापर्यंत 2 धावा दिल्या टीमसाठी. 3 धावा दिल्या. टीमची धावा संख्या एकूण 12 धावा.
12 रन्स आपण धावफलकावरती पाहतो. पुढचा चेंडू टाकेल दातिलीकडून धरण्यासाठी. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. अगदी आपण जर पाहिलं तर पायांच्या पाडवरती आदलून हा बॉल जातोय. पंचांचा लेग बाईचा इशारा. इकडे धाव घेत असताना आपण फलंदाजांना पाहू. स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा ठेवला टिकून. या बॉलवरती आली एक धाव. या एका धावेनं धाव फलक अगदी 13 या आकड्यावरती. 13 रन्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. विकास नावाची भिंत भेदणं आता गोलंदाजाला सहजासहजी शक्य झालं नाहीये. ये अंबुजा सिमेंट से बनी हुई वॉल है, ये नहीं तुटेगी. धाव चोरली तिकडे एका धावेनं धाव फलक पुढे. टीमची धावसंख्या 14 धावा धाव फलकावरती. यावेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. इकडे आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे आलंय आणि बाद दिलं जातंय खेळाडूला. कॅप्टन आऊट झालेत आता. इथून हा धक्का बसलाय टीमला. कट करायचा प्रयत्न आहे तिकडे पहा. सेकंड स्लिप मधून बॉल जातोय. फिल्डर उपलब्ध. पॉइंटच्या दिशेने वळालाय बॉल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येतील का हाही प्रश्न होता, परंतु समोरून नकार देखील आपण तिकडे पाहिला खेळाडूंच्या अंतर्गत. या एका सिंगलनं धावसंख्या फलक आपण पाहतोय पुढे वाटचाल करत असताना एकूण 15 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज आपण पाहतो. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता. धावा घेण्यासाठी आणि धावा थांबवण्यासाठी आता हे आपण पाहतोय दृश्य मैदानामध्ये कशा पद्धतीनं खेळ होणार आणि किती धावा आता या खरं तर डेथ ओव्हर मध्ये येतील हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे टीमसाठी. हवेमध्ये उडालाय बॉल. नो मॅन्स लँड मध्ये. तिकडे आपण पाहतोय प्रभाकर. क्या बात आहे. अद्भुत फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग आपण तिकडे पाहिले खेळाडूची. आणि इन्सेन आता तार छेडलेले आहे. स्ट्राईक तिकडे रोटेट. एका धावेनं धाव फलक पुढे. संघाची धावसंख्या अगदी 16 या आकड्यावरती. 16 रन्स आपण पाहतोय धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल आपण तिकडे पाहू शकतो. फटका मारायचा प्रयत्न होता. अगदी आपण जर पाहिलं तर पूर्णपणे थांबवण्यासाठी तयार देखील होते. थांबवण्याचा प्रयत्न आहे सत्यवान सरांचा आणि त्यासाठी त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा देखील आहे. ओहो हो हो हो. क्लासिकल स्ट्रोक. बॅट्समनला चकवा देत अगदी आपण पाहतो फिल्डरला चकवा दिलाय तिकडे. कारण समोरील नॉन स्ट्रायकर यांच्या खेळाडूचा स्ट्राईक घेण्याचा इरादा होता, परंतु त्या समोरील फलंदाजांना लगेच नकार दिला. म्हटलं थांब तिकडे, हा बॉल बाउंड्रीज जाणार आहे आणि तेच घडलं. 4 धावा आल्या बॉलवरती. चौकार आहे. एकूण 20 धावा झाले धाव फलकावरती. धाव घेण्यासाठी पहा, ही चूक आहे की बरोबर आहे. आता एकाला बाद व्हावं लागेल. अखेरकार स्ट्राइक रोटेट आणि फलंदाज बाद होतोय. वाईड आणि प्लस ही धाव. क्या बात आहे. सोने पे सुहागा. रनआउटची विकेट पडली इकडे आणि एक धाव जरूर आली या बॉल वरती. आपण पाहिलं टोटल आपण जर पाहिलं वाईट प्लस एक अशा 2 धावा इकडे मिळाल्या आणि 2 धावेनं धाव फलक आपण पाहतोय. विवेक ढोंगरे यांच्याकडून माहिती येते. आमच्या सोबत आहेत ते आजच्या दिवसामध्ये. गुणलेखकाची भूमिका या परिसरातून आपण पाहतो. ते नियमितपणे करतात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आज देखील ते सुसज्ज आहेत. अकुट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होती. मारायचा प्रयत्न आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल आदलतोय. एक धाव तिकडे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. पहा 2 धावा पूर्ण केल्या त्याच्यात. लेझी थ्रो आहे थोडासा, परंतु
सत्यवान सरांनी बॉलला मात्र चांगल्या पद्धतीने थांबवलंय. आणि इकडे आपण जर पाहिलं तर धावा घेत असताना फलंदाजांना पाहू अखेरकार टोटल कार्ड वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्यांनी दुय्यम धावेनं धावसंख्या फलक सजवलं. एकूण धावा आपण धाव फलकावरती पाहतो त्या म्हणजेच 24 धावा 24. पुन्हा एकदा कट करायचा आहे, पुन्हा एकदा कट करायचा आहे. ओहो क्या बात आहे, चांगला नजाकत भरलेला स्ट्रोक गॅप मधून बाउंड्री. शेवट गोड केला या चौकाराच्या सह आणि 28 धावा जमा केल्यात टीम धरणा 40+ या संघानं. वेल प्लेड. नेक्स्ट हाफ साठी आपण जर पाहिलं तर आता इथून जिंकण्यासाठी आव्हानात्मक धावसंख्या ज्यामध्ये 29चा टार्गेट राहील. 28 वरती 6 गाड्यांचा मोबदला मोजला धरणा लिजंड्सनं आणि या मॅच मध्ये चांगली कामगिरी आपल्याला त्यांची पाहायला मिळाली. तर 29 धावांचं जे आव्हान आहे दातिवली संघासमोर, या आव्हानाला कसं सामोरं जातील हे पाहण्यासाठी आपण सेकंड हाफ साठी जाणार आहोत. दरम्यान पुढील सामन्याचा टॉस चला वडवली संघ तुमचा संघनायक येऊ दे आणि कोळेगाव नितलस आहे का? ओके नितलस आपला संघनायक आपण इथे टॉस साठी पाठवायचा आहे. वडवले आणि नितलस या दोन संघाचे संघनायक आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण पाठवून द्यायचे. या पुढील हा सामना असणार आहे आजच्या 40+ पूल मधील खर तर पहिल्या फेरीतील अंतिम सामना जो दर्शनी सामना आपण पाहतोय धरणा आणि दातिवली यांच्यामध्ये. त्यामध्ये सेकंड हाफ बाकी आहे. सेकंड हाफ साठी आपण आवाजामध्ये फेरबदल करतोय. आपल्यासोबत या परिसरातील एक पहाडी आवाज अर्थातच जॉईन आहेत ते म्हणजेच खिरणे गावचा एक बुलंद आवाज लहू फडके यांच्याकडे आपण बोलतोय. मी घेतो छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा ऐकत राहा स्वर्गीय कुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं ग्रामस्थ मंडल चषक 2024 एक सुवर्ण पर्व आणि या पर्वासाठी आपण तयार आहोत सर्व विथ प्राप्ती लाईव्ह इव्हेंट्स. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 66,666 रुपये, द्वितीय पारितोषिक 33,333, तृतीय पारितोषिक 22,222, चतुर्थ पंचम आणि षष्टम पारितोषिक 15,555 रुपये. तसेच प्लेयर ऑफ द सिरीज ABC आणि DF अगदी 2 गटामध्ये 2 रेफ्रिजरेटर देण्यात येतील. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि बेस्ट सिक्सर या सर्वांना स्पोर्ट्स शूज देऊन सन्मानित केलं जाईल. आणि सुपर 6 मध्ये पोहोचणाऱ्या 6 संघांपैकी एखाद्या लकी 12th मॅनला एक सरप्राईज गिफ्ट आहे या स्पर्धेमध्ये. पहा म्हणजे तुमचा 12वा प्रतिनिधी एकच असायला हवा. लकी ड्रॉ जेव्हा उडला जाईल तेव्हा अंतिमच्या दिवसामध्ये एखाद्या सुपर 12 मॅन साठी इथे सरप्राईज गिफ्ट असेल. तर नेक्स्ट मॅच साठी जरूर आपण इन्व्हाइट करतो, परंतु मॅच आपल्याला पाहायला मिळेल वडवली विपक्ष नितलस. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण
लगेच यायचं आहे. सामना सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय धरणा विपक्ष दातिवली. धरणा टीमने बॅटिंग केली. पहिल्या 17 मध्ये 28 धावा जमवल्यात आणि 29 धाव्यांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीर जोडी सत्यवान आणि बालू. स्ट्राईक एंडला सत्यवान, नॉन स्ट्राईक एंडला बालू आणि गोलंदाज बालाराम. पहिला चेंडू 29 धाव्यांचा पाठलाग करण्याचं इथे अपील जोरदार अगदी, परंतु फलंदाज बाद नाहीये. त्यांच्या मागे विकास अभेद्य भिंत येते अगदी धरणा टीम कडनं आणि त्या असं म्हणतात ना की महाराजांच्या गड किल्ल्यांच्या ज्या भिंती आपण पाहिल्या त्या भिंतीला सहजासहजी तुम्ही पार करू शकत नाही. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पहा. भिंतीच्या पलीकडे चेंडू जाईल का? नाही जाणार. है अंबुजा सीमेंट से ही बना है और येलो जर्सी है. अंबुजा सीमेंट का पैकेट भी येलो जर्सी का रहता है. तो विकास दादा राग मांडो का, परंतु यस नाही का परमिशन असेल तर मग काय हरकत नाही. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. 2 चेंडू डॉट आलेत. अगदी सामना सहजी मिळणार नाहीये हे मात्र इथे निश्चित आहे. पुढे जाऊन अगदी पुश केलाय, परंतु चेंडूने मात्र तिथं गिरकी दिली आहे क्षेत्ररक्षकाला. 2 क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या मागे. चेंडूची अडवणी. तत्पूर्वी धावा इथे 2 धावा. 3 धावा. चला ब्लॅक कॅप आहे आणि रेड कॅप आहे, त्यामुळं सोपं होईल थोडस. सत्यवानचं व्यक्तिगत अकाउंट ओपन झालं आणि टीमचंही 3 धाव्यानं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा बनवायच्यात, म्हणजे सहजासहजी बनल्या जाणार नाहीत. दोन्ही टीम कडे अनुभव चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत गलीला. एकाने सोडले, दुसऱ्याने सोडले सेकंड अटेम्प्टला आणि तिथे यस विकासचं हे कानबंत्र चांगलं आहे की यार कव्हर असायला हवं होतं. कव्हर द्या तुम्ही, बॅकअप द्या, कारण का एकाने झेल सोडला तर दुसरा पकडू शकतो. आणि हे एक्झॅक्टली बरोबर होतं विकासचं म्हणणं. मैं अकेला खड़ा हूं, मेरे पीछे गेंद नहीं जाती, तुम क्या कर रहे हो उधर, क्या सब जगह मैं जाऊं? ये हो नहीं सकता है. फटका सजवलाय. गॅप सिलेक्शन मिड विकेटला. खेळाडू नाहीये. 1 टप्पा. याच इथे मात्र फिल्डिंग चांगली आहे आणि 2 धावा पाहायला मिळतील. 2च्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे सरकली जाईल. 6 धावा 29 बनवायच्यात. 24 चेंडू मध्ये 6 धावा इथे बनल्या गेल्यात. इथे डॉट बॉल आणि विकेटची दरकरार असेल मी म्हणेल धरणा टीमला. आणि ते कार्य खरं तर आता गोलंदाज बालारामला करावं लागेल. 5 चेंडू आतापर्यंत झाले. अंतिमचा चेंडू एखादी विकेट संभावना होती, परंतु ओव्हर पिच लाईन खेचून काढलाय. चेंडू चालला हवाई सफर. 6 धावा. आता 6 चेंडू मध्ये बनल्या गेल्यात. चला नितल संघ टास साठी यायचं. आपण जास्त वेळ खर्च करू नका. अगदी पहिल्या फेरीतील अंतिमचा सामना वडवली विपक्ष नितलस. सहकार्य करा नितलस संघ. येस आता दोन्ही एंड कडे अगदी विकास जणू काही पाहायला मिळतात, परंतु विकास नाही आहेत. विकास एसटी रक्षक आहेत आणि मनोहर आहेत. थोड़ा सा ऐसा लगा कि यार भाई भाई है क्या, पूछना अच्छी बात होती है लेकिन नहीं है. लेकिन दोस्त है, जिगरी याराना है. जरूर गेंदबाज यहाँ से गेंदबाजी अच्छी करने की कोशिश करेंगे. पहली गेंद फुल टॉस, यहाँ से ऑन साइड में गैप मिला. 1 टप्पा बाउंड्री से बाहर. पहली गेंद के ऊपर चौवा.
आणि इथे चौकार मिळालाय. धावपटलावरती अगदी पाहायला मिळतील 16 धावा. अशा पद्धतीने जर का धावा बनल्या तर निश्चित स्वरूपात आय थिंक 3 ओव्हर सुद्धा कंप्लीट करायची गरज लागणार नाही बॅटिंग करण्यात दातेली टीमला. कारण का चांगल्या पद्धतीने बॅटिंग आता ऍज अ ओपनर दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतात. लाईन मध्ये सुधार करावा लागेल. यास इथे मात्र विकास काळमंत्र चांगल्या पद्धतीने गोलंदाज अगदी आपण पाहिलं तर मनोहरने मात्र दाखवला गेलाय. जरूर षटकार आला. षटकारानंतर चांगलं कमबॅक अगदी स्पिन अटॅक तुम्हाला गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळतो. षटकार खाला त्याच्यानंतर एक कमबॅक चांगलं राहिलंय. कारण का इथे 40+ म्हटलं तर वाकून चेंडू अडवणं किंवा वाकून एखादा फटका कळणं इझिली होत नाहीये. आणि त्या अनुषंगाने तुमचं चेंडू जर का सबमरीन डिलिव्हरी जर का टाकण्यामध्ये तुम्ही सक्षम असाल तर डेफिनेटली तुम्हाला ऍज अ गोलंदाज चांगला फायदा. बॅच एज इथे कॅच ड्रॉप अगदी विकास होते आणि प्रयत्न चांगला डाव्या हातानं अगदी डाव्या बाजूला झोकून देण्याचा प्रयत्न जरूर केला. हातावरती चेंडू पडला त्याच्यानंतर झेल ड्रॉप झाले. यस सांगितलं की ही माझ्याकडनं चूक झाली. ऍग्री आहे त्यांना माहिती आहे की ही चूक घडली आहे परंतु सुधार करावी लागेल. ड्राईव्ह केला खेळाडू आहे का तिथे एक टप्पा चेंडूला अडवला जाईल का. यस फिल्डिंग चांगली झाली अगदी सीमा रेषा लगत आणि 2 धावा तत्पूर्वी कंप्लीट. मागच्या चेंडूवरती जर का झेल टिपला असता तर आय थिंक इथे विकेट मिळाली असती. काहीतरी थोडंसं वेगळंही पाहायला मिळालं असतं या ओव्हरमध्ये. कारण का दुसरं षटक चौकारानंतर 2 चेंडू डॉट त्याच्यानंतर 2 धावा एकूण धावा धावफलकावरती आता मात्र 18 धावा. आणि बडवाच्या 29 म्हणजे अजूनही 11 धाव्यांची गरज. फुल टॉस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि एक टप्पा सीमा पलीकडे चौकार. ती पदतालिकेचा उपयोग केला फलंदाज बालून. कारण का त्याला माहित आहे की मनोहर आता मात्र सबमरीन डिलिव्हरी इथे टाकण्यात येतं. तर चला नितलं संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर चला संघनायक या आपण टॉस साठी. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला इनसाइड आउट खेळाडू आहे. एक टप्पा सीमा पलीकडे चौकार. गाणं का तुम्ही विकाससाठी लावलं की काय. धूप में पण निकल पडो राणी गोरा रंग काला पड जाएगा. परंतु इथे चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 26 फक्त आता 3 धावांची गरज आहे. अजून 2 षटक आहेत. 12 चेंडू आणि 3 धाव्याची गरज. एखादा दैवी चमत्कार या मॅच मध्ये कमबॅक करून देईल का तर टीमला. आणि गोलंदाज आता तुम्हाला महेंद्र चेंडू वाईट अगदी धावा कमी हव्यात आणि त्याच्यामध्ये वाईट. क्या बात आहे. इथे दातिवली संघ अगदी 10 विकेटने हा सामना जिंकतोय की काय. अजून 2 धाव्यांची गरज. विजयाचा फटका. यस MS धोनी स्टाईल सामना फिनिश. आणि अशा तऱ्हेने इथे दातिवली 40+ संघाने पहिला सामना जिंकला या फेरीतील. हार्ड लक यावेळेस धरण्या संघा. परंतु विकास आणि टीम चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळ दाखवलात. लढाई मात्र चांगली झाली. थोड्याशा धावा हव्या होत्या स्कोर कार्ड वरती. आय थिंक जर का 35 ते 40 धावा असत्या तर निश्चित स्वरूपात चांगला फाईट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाला असं. नितलं संघ चला नितलं संघ सहकार्य करा.